हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नीसुद्धा फॉलो करत असणार. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की स्वर विज्ञानाने आपण तत्वाला कसे ओळखायचे, म्हणजेच स्वर विज्ञानामध्ये तत्वाची ओळख करण्याची सरळ विधी काय आहे, त्या तत्वांनी आपले जे सर्व कामे जे आहेत ते सिद्ध होत असतात. म्हणून आपल्याला ह्या स्वर विज्ञानाचे जे 5 तत्व आहेत ते 5 तत्वांना ओळखता यायला हवं, यासाठीच आपण त्या तत्वांची ओळख करणार आहोत. म्हणजे तत्वाला आपल्याला कसं ओळखता येईल ह्याविषयी आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर तत्व म्हणजेच काय? तर तत्व काय आहे? आपले जे श्वासे चालत आहेत तर त्या श्वासांची वायू म्हणजेच हवा, जे आपण श्वास घेतो आणि त्यातून हवा निघत असते. ओके, तर आपले जे श्वासे चालत आहे तर त्या श्वासांची वायू प्रवाहित होत असताना प्रसरण पावते, म्हणजेच फैलून जाते. तर त्या वायूला ओळखून आपण आपल्या तत्वांची ओळख करू शकतो. तर सर्वात प्रथम बघूया पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वाची ओळख आपल्याला कशी करता येईल हे आज इथे बघणार आहोत. आपण 5ही तत्व यामध्ये बघणार आहोत. ओके, तर पृथ्वी तत्वाची ओळख, जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा वायू प्रवाहित होते, तेव्हा त्या वायूचा वेग केवळ 12 अंगुल म्हणजेच बोटे पर्यंतच असते. जेव्हा आपले नाकपुडीमधून जेव्हा श्वास आपण सोडत आहोत तेव्हा त्या नाकाद्वारे जे श्वास आपण सोडत आहोत त्याचे जे हवा निघत आहे तर त्याला आपण जेव्हा बोटांनी मोजतो, जेव्हा नाकाच्या खाली असे 4-4 बोटं असे मोजतो, तसं मी इमेजेस लावणार, त्यानुसार तुम्हाला समजायला येईल. तर त्याचा वेग केवळ 12 अंगुल बोटापर्यंत असते. तसेच स्पर्श करण्याने वायू मध्यम पाहिजे, नाही गरम नाही थंडी. आपल्याला वायू फक्त मध्यम पाहिजे, गरमही असायला नको किंवा थंडीही असायला नको. याचा आकार चतुर्भुज सारखा असते आणि याचा रंग असतो पिवळा. स्वाद त्याचा मिठा असते, तेव्हा त्याला पृथ्वी तत्व म्हटले जाते. ओके, आणि पृथ्वी तत्वाचं बीजाक्षर आहे लम. पृथ्वी तत्व भौतिक उन्नती आणि दीर्घकालीन सुखाचं हे प्रतीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरं जलतत्व. या जलतत्वामध्ये केलेले कार्य 100% म्हणजे 100% सफल होत असतात ह्या जलतत्वामध्ये. तर जलतत्वाची आपण ओळख बघणार आहोत. कोणत्याही स्वरामध्ये किंवा कोणत्याही नासिका छिद्रातून जेव्हा वायूचा वेग हा 16 अंगुलपर्यंत खालच्या साईडनी असायला पाहिजे, तसेच वायू शीतल असायला पाहिजे. वायूचा आकार हा चंद्रमासारखं प्रतीत होत असते, रंग हा सफेद असतो, तर निश्चित रूपाने हे जलतत्व आहे. ओके, आपण आता बघितलं पृथ्वी तत्व, जलतत्व. त्यानंतर आपण बघणार आहोत आणि त्या जलतत्वाचं बीजाक्षर आहे वम. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत अग्नितत्व. तर उगवत्या सूर्याचा आपण हे जे तत्व बघत आहोत तर त्याला आपण ओळखायची विधी बघत आहोत की जसं की पृथ्वी तत्वामध्ये 12 अंगुलपर्यंत असते जो वायूचा वेग असतो, जलतत्वामध्ये हे 16 अंगुलपर्यंत असते आणि आता बघत आहोत अग्नितत्व. ओके, तर या पद्धतीने जर असलं तर आपण तो तत्व ओळखू शकतो. तर अग्नितत्व उगवत्या सूर्यासमान लाल रंगाचं प्रतीक असायला पाहिजे. तसेच चक्रासारखं फिरत अति उष्णतासोबत नासिकाच्या बाहेर येते. तसेच याचा आकार हा त्रिभुजसारखा असायला पाहिजे. याचा स्वाद हा तिखट प्रतीत असायला पाहिजे. याची तीव्रता नाकाच्या जवळ महसूस झाली पाहिजे, तेव्हा हा अग्नितत्व आहे असं मानायला पाहिजे. जेव्हा ह्या तत्वाची प्रधानता असते की तेव्हा क्रोधची तीव्रता अति जास्त असते. ह्या तत्वाची अधिकताने हातापायावर सूजसुद्धा येत असते आणि डोळ्यांची रोशनी म्हणजेच डोळ्यांचं जे रोशनी असते ते कमी होत असते, तेव्हा अग्नितत्व ॲक्टिव्ह असते. आणि अग्नितत्वाचं बीज मंत्र म्हणा, बीजाक्षर म्हणा, रम आहे, कलर आहे लाल आणि निश्चित रूपाने हे अग्नितत्व आहे.
कोणत्याही स्वरामध्ये किंवा कोणत्याही नासिका छिद्रातून जेव्हा वायूचा वेग हा 4 अंगुल बोटापर्यंत असते, 4 अंगुल म्हणजेच बोटे 4 अंगुलपर्यंत असते, त्याचा आकार त्रिभुज सारखा असतो, अग्नितत्वाचं बीजाक्षर आहे रम, तेव्हा हे अग्नितत्व म्हणून ओळखले जाते. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत वायुतत्व. हे झालं चौथं. वायुतत्व चौथं तत्व आहे. वायुतत्व हे चंचलताचं प्रतीक आहे. वायुतत्व म्हणजेच वायूचा वेग तिरछा आळा असते. वायुतत्व 8 बोटांपर्यंतचं म्हणजेच 8 अंगुलपर्यंतचं असते. तसेच वायू निरंतर वाहत असते. याची तीव्रता 8 अंगुल बोटे उजवी किंवा डाव्या साईडला असते. याचा रंग हिरवा असतो. स्वाद आंबट म्हणजेच खट्टा असते. तसेच आकार ध्वजासारखा असतो. हे तत्व असंतुलित होण्याने काय होते ते बघा. हे तत्व असंतुलित होण्याने वायूचे विकार, ॲसिडिटी आदी रोगांची उत्पत्ती ह्या वायुतत्वामध्ये होत असते. ह्या तत्वाला वशमध्ये करण्यावाला व्यक्ती जो आहे तो आकाशगामिनी विद्याला प्राप्त करत असते. ओके. आणि या वायुतत्वाचं बीजाक्षर आहे यम. ओके. त्यानंतर आपण 5वं तत्व बघणार आहोत. 5वं तत्व आहे आकाश तत्व. आकाश तत्वाचा उदय ज्या वेळेस कोणतं पण सांसारिक कार्य नाही करायला पाहिजे. आकाश तत्वामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं सांसारिक कार्य नाही करायचं आहे. या तत्वामध्ये फक्त योगाभ्यास, प्रभुचिंतन, आत्मचिंतन, प्राणायाम, भजन, कीर्तनच यामध्ये करायचं आहे. आणि हमेशा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणून तुम्ही हे काळजीपूर्वक ऐका जे आता मी सांगणार आहे. पृथ्वी तत्व आणि जलतत्व इडानाडी किंवा पिंगला नाडीमध्येच हे लाभदायक आहे. तसेच इडानाडीमध्ये अग्नितत्व आणि वायुतत्व अति सामान्य फळ देणारा आहे. परंतु पिंगला नाडी विनाश फळ देणे, पिंगला नाडीमध्ये विनाशक फळ प्रदान करणेवाला हे आहे. यासाठी आपल्याला हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. मी परत रिपीट करते. पृथ्वी तत्व आणि जल तत्व इडा किंवा पिंगला नाडीमध्ये लाभदायक असते. इडा नाडीमध्ये अग्नितत्व आणि वायुतत्व अति सामान्य फळ देणारा आहे. परंतु पिंगला नाडीमध्ये हेच तत्व अग्नितत्व आणि वायुतत्व विनाशक फळ प्रदान करण्यावाले आहे. तर आकाश तत्व केवळ ध्यान आणि एकाग्रताचे अभ्यास मध्ये अनुकूल फळ प्रदान करण्यावाला तत्व आहे. ओके. त्यानंतर आकाश तत्व याद्वारे ओळखायचं आहे तुम्हाला. आकाश तत्वाचं वर्णन काही शास्त्रांमध्ये केलेला आहे. या तत्वामध्ये वायू निराकार असते, अर्थात काही निश्चित याचा आकार नाही राहत. याचा रंग काळा किंवा स्लेटी असते. तसेच स्वाद याचा कडवा असतो म्हणजेच कडू असते. आणि वायूचा वेग वरच्या साईडने अर्थात ऊर्ध्वगामी असते. आकाश तत्वाचं बीजाक्षर आहे हम. या पद्धतीने तुम्हाला 5ही तत्व सांगितलेले आहेत. ओळखायचं कसं हे सुद्धा सांगितलं आहे. आपण आपल्या वायूचा वेग बघून आपल्या नाकपुडीच्या खाली असे 4-4 बोटं पकडत गेले तर त्याचा वायूचा किती बोटापर्यंतचा वेग आहे आणि किती बोटापर्यंत येत आहे ते बोटं म्हणजेच ते अंगुल बघून सुद्धा आपल्याला हे हे तत्व ओळखता येतात. तसे मी इमेजेस व्हिडिओमध्ये लावणार आहे. त्यांना बघितल्यानंतर तुम्हाला सहजरित्या समजायला सुद्धा येईल. अगदी सोप्या पद्धतीने यामध्ये तुम्हाला तत्व कसं ओळखता येईल याची सरळ विधी काय आहे हे मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. ओके. तर या पद्धतीने तुम्ही स्वर विज्ञानामध्ये तत्वाची ओळख करा आणि आपले सर्व कामं सिद्ध करा. ओके. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग.